उद्या शिवसेनेकडून शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे। त्यासाठी मुंबईत जय्यत तयारी करण्यात येते। मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे दिल्लीच्या लाल किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। उत्तर प्रदेशातल्या निवडणूक निकाल, महाराष्ट्र सरकारमधली सेनेची भूमिका तसंच शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची मागणी यावर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेकडून उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे आणि यासाठीच मुंबईच्या विमानतळाजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे आपण बघू शकतो लाल किल्ल्याची ही भव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। या ठिकाणी उद्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत भाषण सुद्धा करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेचा निकाल, त्यानंतर मुंबईत शिवसेनेचा महापौर बसणं आणि त्यानंतर 5 राज्याचे जे निकाल आलेत आणि त्यामध्ये भाजपने जी मोठी सरशी घेतलेली आहे यावरती उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाल किल्ल्याचं एक विशेष महत्त्व देशाच्या इतिहासात, राजकारणात राहिलेलं आहे। स्वतः पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधन या लाल किल्ल्यावरूनच करत असतात। मात्र ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीला लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारून नेमकं शिवसेना या ठिकाणी काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। असं म्हटलं जातं की देशाचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, आणि या सगळ्यामध्ये लाल किल्ल्याचं एक विशेष महत्त्व राहिलेलं आहे आणि म्हणूनच उद्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमकं काय सूचित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।